वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहे मस्त असे पंजाबी छोले। चला तर मग रेसिपी पाहूयात। एकदम प्रॉपर अशी छोलेची भाजी तुम्हाला बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा। त्यासाठी मी इथे कुकरमध्ये छान असे रात्रभर भिजत ठेवलेले छोले घेतलेले आहेत। तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकत नसाल तर 5 तास तरी भिजत ठेवा। त्यानंतर छोल्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पाऊण चमचा हळद टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये काळा कलर येण्यासाठी आपल्याला चहापत्तीचं पाणी वापरायचं आहे। त्यासाठी चहापत्ती आपल्याला छान अशी गरम करायची आहे। 1 चमचा मी इथे चहापत्ती घेतलेली आहे। छान असं पाणी उकळून झाल्यानंतर चाळणीच्या मदतीने यामध्ये आपल्याला शोधून घ्यायचं आहे। त्यानंतर छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत 2। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले छोले शिजलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत। तमालपत्र टाकलेलं आहे आणि उभे कट करून घेतलेले अद्रक टाकलेलं आहे। त्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम बारीक कट करून घेताना कांदा टाकायचा आहे। कांद्याला सुद्धा छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर यामध्ये बेसिक मसाले टाकलेले आहेत। मिरची पावडर टाकलेली आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले छोले होते यामध्ये ऍड करायचे आहेत। त्यानंतर वरून थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, धने पावडर टाकायची आहे। त्यानंतर छोले मसाला टाकायचा आहे, थोडंसं अद्रक टाकायचे आहेत बारीक कट करून घेतलेले आणि एक साइडचे आपल्याला छोले छान असे मॅश करून घ्यायचे आहेत। त्यामुळे छान असे थिकनेस येतो। तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून छोले तयार आहेत।